सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण खूपच सुंदर अशी काळ्या ब्लाउजवरील खिडकीची डिझाईन पाहणार आहोत। तर तशी ती डिझाईन ही खूपच जुनी आहे, पण आता ह्या डिझाईनचा आणखी एकदा ट्रेंड आलेला आहे बघा। कारण सगळ्या लेडीज ह्या अशाच खिडकीची डिझाईन करून नेत आहेत, एकदम सिंपल डेली वेअर ब्लाउजसाठी। तर खूपच सुंदर अशी ही डिझाईन नाजूक अशी दिसते बघा। राउंड शेपवरती आपल्याला ही डिझाईन बनवून घ्यायची असते। तर मी हा बॅक पार्ट जो होता ब्लाउजचा तो पहिल्यांदाच गळ्याचा आकार स्टिच करून घेतलेला आहे। तर त्याची मी गळ्याची रुंदी ठेवली होती 3 ते 3.5 इतकी, आणि गळा रुंदी 3.5 इतकी ठेवून गळा राउंड करून डीप नेकमध्ये खूपच डीप असा, म्हणजे गळ्यापासून 1 ते 1.5 इंच अंतरावर इतकं मार्जिन सोडून मी ती मोठा गळा स्टिच करून घेतलेला होता बघा। म्हणजे फक्त गळापट्टी लावून, गोट नाही लावला तर चालेल, गळापट्टी लावून उलट्या बाजूला आतल्या बाजूला गळापट्टी दुमडून मी तो गळा तयार करून घेतलेला आहे। आणि आता आज मी तुम्हाला त्याचं पॅच कसं बनवायचं, म्हणजे खिडक्याची जी डिझाईन असते ती कशी तयार करायची एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट पद्धतीनं, ते मी तुम्हाला शिकवणार आहे। तर इथं बघा आपली जी गळ्याची रुंदी असते 2.25 ते 2.5, तुम्ही किती ठेवताय त्याप्रमाणे तुम्ही तेवढीची पट्टी काढून घ्यायची आहे। म्हणजे मी 2.25 इंच इतकी गळा रुंदी ठेवून अशा पद्धतीने हे पॅचचं मार्किंग करून घेत आहे बघा। म्हणजे आपण जो आता गळा बनवलेला आहे मागच्या भागाचा तो 3.5 इंचावर, म्हणजे 3.5 ते 4 इंच रुंदी अशी ठेवून घडीला 2.25 इंच इतकी गळा रुंदी ठेवून ही गोल आकाराची गळ्याच्या मापाची आपल्याला पट्टी करून घ्यायची आहे बघा। तर ती पट्टी करून झाल्यानंतर आता आपण ज्या खिडक्या बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एकदम सरळ कापडामध्ये पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 1 ते 1.5 इंच इतक्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, कारण आपल्या ज्या पट्ट्या होणार आहेत खिडकीच्या त्या थोड्या जाडीला जास्त असणार आहेत बघा। तरच आपली डिझाईन तयार झाल्यानंतर उठून दिसते। तर अशा पद्धतीने त्याची सरळ टिप मारून अशा सरळ पद्धतीच्या नाड्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत बघा। तुम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या बनवायला येतच असतील। एकदम सिंपल सरळ कापडांमध्ये आपल्याला ह्या नाड्या बनवायच्या आहेत, तिरक्या कापडांमध्ये बनवायच्या नाही आहेत। तर त्या नाड्या बनवून झाल्यानंतर मी 1 ते 2 इंच इतक्या कट करून घेतलेले आहेत, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आणि आता ते तुकडे आपल्याला जे आपण पॅच बनवलेला आहे पेपरवरती, तर त्या पॅचवरती आपल्याला लावत जायचे आहेत बघा अशा पद्धतीनं। तर शोल्डरचा जो भाग असतो तर तिथंही एकदम लागूनच आपल्याला पट्टी लावायची आहे बघा, कारण शिलाईमध्ये ती पट्टी आपल्याला आली पाहिजे शोल्डर जोडताना। तर अशा पद्धतीनं जवळजवळ एकदम जवळजवळ आपल्याला ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत बघा। आकाराने थोड्या मी ह्या पट्ट्यांचे जे तुकडे आहेत ते मोठे मोठेच काढलेले आहेत, कारण आपल्या ब्लाऊजची जी शिलाई आहे तर त्याच्या शिलाईच्या पूर्णपणे आतमध्ये एक 1.5 ते अर्धा इंच आपल्या पट्ट्या आतपर्यंत गेल्या पाहिजेत बघा, म्हणजे शिलाईत धरताना आपल्याला बरं पडतं यासाठी। तर आता पूर्ण राऊंड गळ्याला मी ह्या पट्ट्या पेपरवरती लावून घेत आहे बघा अशा पद्धतीनं। तर आपल्या सगळ्या पट्ट्या ह्या स्टिच करून झालेल्या आहेत, आणि आता आपल्याला करायचे आहे आणखी एक टिप मारायची आहे बघा या पट्टीवरूनच, म्हणजे दुसरी जी बाजू आहे तर तिथूनही आपल्याला पट्ट्या एकदम व्यवस्थित टिप मारून बसवून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीनं। खूपच सुंदर सोपी आणि ब्लाऊज घातल्यानंतर एकदम नाजूक अशी ही दिसणारी डिझाईन आहे बघा। आजकाल या ब्लाऊजचा आणखी ट्रेंड आलेला आहे, जुन्या जी डिझाईन होत्या त्या पुन्हा आणि नव्याने येत आहेत बघा। तर त्यापैकीच ही एक डिझाईन आहे खिडकीची। तर ही डिझाईन डेली वेअर ब्लाऊजला, कॉटनच्या जे आपले ब्लाऊज असतात तर त्यावरती खूपच उठून सुंदर दिसते बघा। तर आता आपण जो आतला आपला गळा आहे, जो तयार गळा होणार आहे, तर तिथं आपल्याला गोट लावून घ्यायचा आहे। नेहमीप्रमाणे मी 1.25 इंच किंवा 1 इंच तुम्ही घेतलात तरी चालेल, पण इथं आपल्याला मोठी दुमड लागणार आहे, म्हणजे जे आपल्या पट्ट्या जोडलेल्या आहेत तर त्याचं कापड थोडं जाड होतं, तर त्यासाठी दुमड आत जास्त जाण्यासाठी आपल्याला 1.25 ते 1.5 इंचच्या जरी तुम्ही पट्ट्या घेतलात तरी चालेल। तर तेवढ्या पट्ट्या घेऊन आपल्याला गोट मारून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं। पूर्ण राऊंड गळ्याला आपल्याला गोट करून घ्यायचा आहे। कापड थोडं जास्त जाड झाल्यामुळे गोट बनवताना थोडासा त्रास होतो, पण व्यवस्थित लक्ष देऊन केलं की एकदम बारीकसा असा गोट आपल्याला करून घ्यायचा आहे। आणि गोट झाल्यानंतर बघा आपल्याला जे आपला पाठीमागचा भाग होता तर
तो ह्यावरती अटॅच करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं। जर तुम्हाला अटॅच करताना अवघड जात असेल तर तुम्ही पहिल्यांदा सगळीकडे पिना लावून घेऊ शकता आणि मग अशी टिप लावत लावत जायची आहे आपल्याला, टिप मारत। पूर्ण गळ्याला मी टिप मारून घेतलेली आहे बघा। आणि शोल्डर मी आणि एकदा चेक करते, म्हणजे जेवढा आपला एक्स्ट्राचा भाग आहे तो मी कट करून काढते। वरची पट्टी मी तशीच ठेवलेली आहे बघा, कारण आपण कट केले की ते उसवत जाईल पट्टी यासाठी। पण आपण जेव्हा शोल्डरची टिप मारून घेतो तेव्हा आपण कट नंतर केली तरी चालेल। तर आता आपल्याला लावून घ्यायची आहे कमरपट्टी। तर त्यासाठी मी छोटे छोटे टक देऊन घेतलेले आहेत बघा पाठीमागच्या बाजूला, आणि आता मी कमरपट्टी लावून घेत आहे। तर कमरपट्टीची पहिली टिप आपल्याला स्टँडर्ड टिप इतकी ठेवायची आहे आणि त्यावर ती पट्टी पलटी घालून त्यावर आपल्याला एक दाब टिप देऊन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं। आणि आता पट्टी आतल्या बाजूला दुमडून एक टिप, फायनल टिप आपल्याला घ्यायची आहे। तर आपली कमरपट्टी ही जोडून झालेली आहे, आपली डिझाईन ही कंप्लीट होत आलेली आहे बघा। तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे आतून आपला पेपर आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे बघा। तरच आपल्याला आता खिडक्या अशा दिसून येतील, एकसारख्या खिडक्या हे दिसून येतील। तर आता आपल्याला सुई दोरा घ्यायचा आहे, मॅचिंग दोरा घ्यायचा आहे आणि याला छोटे छोटे टक घालत जायचे, म्हणजे एकदम पाकळी टाईप आपलं होत जातील बघा हे सगळे। जे आपले नाड्या आपण बसवल्या होत्या खिडक्यांसाठी, तर त्यांना अशा पद्धतीनं छोटा छोटा टक घालत जायचा आहे। म्हणजे छोटी छोटी फुलं आपण म्हणू शकतो, बो छोटे आपले कसे असतात तर त्याप्रमाणे ते छोटे छोटे बो होत जातील बघा। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यावर एक एक मोती सुद्धा लावू शकता। तर आपण पूर्ण डिझाईनला अशा पद्धतीनं टक घालून घेऊया बघा। आणि प्रत्येक टकला आपण गाठ मारायची आहे, कारण मजबूत बसण्यासाठी। तर अशा पद्धतीनं आपली डिझाईन ही कंप्लीट झालेली आहे इथं। तर आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। एकदम कमी वेळेत म्हणजे 15 ते 20 मिनिटात होणारी ही डिझाईन आहे आणि सिंपल ब्लाऊज असेल, डेली वेअरचा ब्लाऊज असेल तर त्यावर खूपच सुंदर अशी ही खिडकीची डिझाईन होते बघा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।